आपल्या आजूबाजूला दिसणारे डोंगर, दर्या आणि मैदानं किती शांत आणि स्थिर वाटतात, नाही का? पण खरं सांगायचं तर हे फक्त वरवरचं चित्र आहे. पृथ्वीचा हा चेहरा खरं तर सतत बदलत असतो. जणू काही अदृश्य हात त्यावर अविरतपणे काम करत आहेत. आज आपण एकत्र मिळून शोधूया की आपल्या या जगाला आकार देणारे हे अदृश्य हात, ह्या नैसर्गिक शक्ती नक्की आहेत तरी कोण? तर मग मूळ प्रश्न हाच आहे की हे सगळं घडतं तरी कसं? आपण ज्या जमिनीवर उभे आहोत तिच्या निर्मितीची कहाणी खरंच खूप रंजक आहे. तिला हा अनोखा आकार कोणी आणि कसा दिला असेल, याचं उत्तर भूगोलाच्या दोन अगदी सोप्या पण शक्तिशाली प्रक्रियांच्या आत दडलेलं आहे. ही दोन साधने म्हणजे झीज आणि संचयन. झीज म्हणजे सोप्या भाषेत नैसर्गिक शक्तींद्वारे खडकांना हळूहळू तोडणं आणि तिथून माती खडक उचलून दुसरीकडे नेणं. आणि संचयन म्हणजे काय? तर हेच उचलून नेलेले पदार्थ जेव्हा त्या शक्तींचा जोर कमी होतो तेव्हा दुसरीकडे साठवले जातात. म्हणजे एका बाजूला तोडकाम तर दुसऱ्या बाजूला जोडकाम. याच खेळातून पृथ्वीवरची सगळी आश्चर्यकारक भूरूपं जन्माला येतात. चला तर मग या 5 नैसर्गिक शिल्पकारांची ओळख करून घेऊया. पहिला, सतत वाहणारे नदी. मग जमिनीखाली लपून काम करणारा कलाकार भूजल. त्यानंतर डोंगरांनाही हलवणारा बर्फाचा अवाढव्य ढिगारा हिमनदी. मग समुद्राच्या किनाऱ्यावर न थकता काम करणाऱ्या लाटा. आणि शेवटी वाळवंटात आपली कला दाखवणारा वारा. सुरुवात करूया नदीपासून. आपला पहिला शिल्पकार आहे नदी. दमट हवामानाच्या प्रदेशात पृथ्वीचा चेहरा बदलणारा हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे असं म्हटलं तरी चालेल. नदी एकाच वेळी विध्वंसक आणि निर्माती दोन्ही असते. म्हणजे बघा, ती एका हाताने डोंगर कापते तर दुसऱ्या हाताने सुपीक मैदानं तयार करते. गंमत म्हणजे नदीच्या आयुष्याचेही आपल्यासारखेच 3 टप्पे असतात. युवावस्थेत ती डोंगरातून प्रचंड वेगाने खाली येते, एखाद्या धारदार सुरीप्रमाणे जमिनीला खोलवर कापत सुटते. प्रौढावस्थेत मैदानी प्रदेशात तिचा वेग कमी होतो, ती शांतपणे पसरते आणि आपल्यासोबत आणलेला गाळ किनाऱ्यावर टाकू लागते. आणि वृद्धावस्थेत समुद्राला मिळण्यापूर्वी ती इतकी संथ होते की उरलेला सगळा गाळ तिथे साठवून ती समुद्रात विलीन होते. नदीच्या तरुणपणीच्या ऊर्जेतून काय काय घडतं माहिती आहे? ती डोंगराळ भागातून वाहताना इंग्रजी व्ही अक्षराच्या आकाराची खोल दरी कोरते. हीच दरी जेव्हा खूप खोल आणि अरुंद होते तेव्हा तिला घळई म्हणतात, जशी नर्मदेची प्रसिद्ध घळई आहे. आणि विचार करा, जेव्हा नागमोडी वळणाने वाहणारी नदी कंटाळून आपला मार्ग बदलते आणि सरळ वाहू लागते तेव्हा ते सुटलेलं वळण एका सुंदर नालाकृती सरोवरात बदलतं. निसर्गाची किमियाच म्हणावी लागेल. पण जेव्हा नदीचा वेग कमी होतो तेव्हा ती उदार होते. ती आपल्यासोबत आणलेला सुपीक गाळ किनाऱ्यावर साठवते. यातूनच पूर मैदानं तयार होतात जिथे आपली शेती बहरते. आणि समुद्राला मिळण्यापूर्वी ती त्रिभुज प्रदेश म्हणजेच डेल्टा घडवते, जे जगातील काही सर्वात घनदाट लोकवस्तीचे प्रदेश आहेत. म्हणजे नदी फक्त जमीन घडवत नाही तर जीवनही घडवते. आता आपण आपल्या दुसऱ्या शिल्पकाराकडे वळूया, जो आपल्या नजरेआड जमिनीच्या खाली लपून काम करतो, भूजल. याचं काम प्रामुख्याने चुनखडीच्या प्रदेशात दिसतं, जिथे ते पाण्यासोबत विरघळून अदृश्यपणे मोठमोठी शिल्प तयार करतं. याला कास्ट भूरूपे असंही म्हणतात. चुनखडीच्या प्रदेशात भूजल एका अदृश्य जादूगारासारखं काम करतं. ते जमिनीला आतून पोखरतं आणि चालता चालता जमिनीवर अचानक मोठे खड्डे तयार होतात, सिंकहोल. पण खरी जादू तर जमिनीखाली दडलेली असते, जिथे पाण्याने मोठमोठ्या रहस्यमयी गुहा आणि बोगदे तयार केलेले असतात. आणि पृष्ठभागावर पाणी खडकांना कोरून इतकं टोकदार बनवतं की त्यावर चालणंही कठीण होऊन जातं. आणि या गुहांच्या आत भूजलाच्या संचयनाचं अद्भुत काम दिसतं. गुहेच्या छतावरून म्हणजे वरून खाली लटकणारे चुनखडीचे खांब म्हणजे ऊर्ध्वमुखी, आणि जमिनीवरून म्हणजे खालून वरच्या दिशेने वाढणारे खांब म्हणजे अधोमुखी. कधीकधी तर हे दोन्ही एकत्र मिळतात आणि एक पूर्ण स्तंभ तयार होतो. जमिनीखालील अदृश्य जगातून आता आपण एका विशाल आणि डोळ्यांना दिसणाऱ्या शक्तिशाली शक्तीकडे वळूया. हा आहे बर्फाचा बुलडोझरच जणू. हिमनदी ही एखाद्या विशाल नदीप्रमाणेच, पण बर्फाची, खूप हळू सरकते. पण तिची ताकद इतकी प्रचंड असते की ती अख्खे डोंगरच्या डोंगर कोळून काढू शकते. हिमनदी पर्वताच्या उतारावर आरामखुर्चीसारखे मोठे खळगे तयार करते, ज्याला हिमगव्हर म्हणतात. आणि कल्पना करा, जेव्हा एकाच शिखराच्या चारही बाजूंनी असे हिमगव्हर तयार होतात तेव्हा मधला भाग एखाद्या तीक्ष्ण शिंगासारखा दिसतो, ज्याला शृंग म्हणतात. खुद्द माउंट एव्हरेस्ट हे याचंच एक उत्तम उदाहरण आहे. 2 हिमगव्हरच्या मधली भिंत तर करवतीच्या पात्यासारखी धारदार होते, तिला गिरीधारा म्हणतात. नदी आणि हिमनदीच्या कामातला सर्वात मोठा फरक ओळखायचा असेल ना, तर त्यांच्या दऱ्यांमध्ये बघायला मिळतो.
नदी व्ही आकाराची खोल दरी तयार करते, कारण ती तळाशी जास्त झीज करते. या उलट हिमनदी आपल्या प्रचंड आकारामुळे संपूर्ण दरीलाच घासून पुसून रुंद करते आणि तिला इंग्रजी यू अक्षराचा भव्य आकार देते. हिमनदी जेव्हा वितळते तेव्हा ती आपल्यासोबत वाहून आणलेला प्रचंड गाळ म्हणजे दगडगोट्यांचे ढिगारे मागे सोडून जाते. या ढिगाऱ्यांना हिमोड म्हणतात. हे ढिगारे हिमनदीच्या प्रवासाची आणि तिच्या प्रचंड ताकदीची साक्ष देत उभे राहतात. चला आता जमिनीवरून थेट समुद्राकडे वळूया. आपला चौथा शिल्पकार आहे सागरी लाटा. त्या किनाऱ्यावर सतत आदळत असतात आणि एखाद्या कुशल अभियंत्याप्रमाणे किनाऱ्याची तोडफोड आणि उभारणी दोन्ही कामं न थकता करत असतात. खडकाळ किनाऱ्यावर लाटांची शक्ती एक अद्भुत नाट्य घडवते. लाटांच्या सततच्या माऱ्यामुळे आधी समुद्राला लागून उंच कडा तयार होतात. मग लाटा खडकातल्या कमकुवत जागा शोधून सागरी गुहा तयार करतात. हा हल्ला थांबत नाही. अखेर गुहा आरपार पोखरली जाते आणि एक सुंदर सागरी कमान तयार होते. पण काळानुसार या कमानीचं छतही कोसळतं आणि मागे उरतो तो समुद्रात एकटा उभा असलेला सागरी स्तंभ, जो त्या लाटांच्या संघर्षाची कहाणी सांगतो. पण लाटा फक्त तोडफोडच करत नाहीत, तर त्या सुंदर निर्मितीही करतात. त्या किनाऱ्यावर वाळू आणि खडे आणून साठवतात आणि आपल्या सर्वांची आवडती जागा सुंदर पुळण किंवा बीच तयार करतात. कधीकधी त्या समुद्रात किनाऱ्याला समांतर वाळूचे लांब बांध तयार करतात, ज्यांना वाळूचा दांडा म्हणतात. आता आपल्या शेवटच्या शिल्पकाराकडे येऊया. वारा याचं कार्यक्षेत्र आहे रुक्ष, वाळवंटी प्रदेश. जिथे पाणी आणि बर्फाचं राज्य चालत नाही, तिथे वाराच हा मुख्य शिल्पकार असतो आणि तो वाळूच्या कणांना आपलं हत्यार बनवतो. वारा आपल्यासोबत वाळूचे कण घेऊन वाहतो, जे सँडपेपरप्रमाणे काम करतात. ते जमिनीलगतच्या खडकांना जास्त घासतात. यामुळे खडकाचा खालचा भाग जास्त झिजतो आणि वरचा भाग छत्रीसारखा दिसतो. यालाच भूछत्र खडक म्हणतात. तर वाळवंटात झीज होऊन उरलेल्या कठीण खडकांच्या एकाकी डोंगरांना इन्सेलबर्ग म्हणतात. जेव्हा वाऱ्याचा वेग कमी होतो तेव्हा तो आपल्यासोबत आणलेली वाळू खाली टाकतो आणि त्यातून वाळूच्या सतत बदलणाऱ्या टेकड्या म्हणजेच वालुकागिरी तयार होतात. चंद्रकोरीच्या आकाराच्या बारखाणपासून ते तलवारीच्या पात्यासारख्या सीफपर्यंत वारा विविध आकार घडवतो. पण सर्वात आश्चर्यकारक म्हणजे वारा अतिशय बारीक धूळ हजारो किलोमीटर दूर वाहून नेऊ शकतो आणि तिचे जाड थर साठवतो. याला लोवेस म्हणतात. आणि यातून चीनसारख्या देशात प्रचंड सुपीक मैदानं तयार झाली आहेत. तर आपण पाहिलं की नदी, भूजल, हिमनदी, सागरी लाटा आणि वारा हे पाचही शिल्पकार मिळून आपल्या पृथ्वीच्या कॅनव्हासवर सतत नवनवीन चित्र रेखाटत असतात. यावरून एकच गोष्ट सिद्ध होते, आपली पृथ्वी स्थिर नाही, तर ती एक जिवंत, सतत बदलणारी कलाकृती आहे, जिची निर्मिती प्रक्रिया आजही सुरू आहे. आता जाता जाता एक विचार करूया. पुढच्या वेळी जेव्हा आपण एखाद्या डोंगरावर, नदी किनारी किंवा समुद्र किनारी जाऊ, तेव्हा क्षणभर थांबू आणि विचार करूया, आपल्या आजूबाजूच्या या जागेला ह्यापैकी कोणत्या शिल्पकाराने घडवलं असेल. या दृष्टीने जगाकडे पाहिलं तर ते नक्कीच अधिक रंजक आणि जिवंत वाटेल.